पॉझिटिव्ह विचार आणखीन एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. काल जागतिक मातृदिन आपण साजरा केला. अनेकांनी मातृतत्वाला वंदन केलं, मातृतत्वाचं स्टेटस ठेवलं, मातृतत्वावर शुभेच्छा दिल्या. परंतु आपण खरंच मातृत्व समजलं आहे का? मातेची महती समजली आहे का? स्त्रीची महती समजली आहे का? तर आजूबाजूचं वातावरण बघितल्यानंतर याचं उत्तर नकारार्थी येतं. आणि म्हणून आज तथागत भगवान बुद्धांच्या पौर्णिमेच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर या दोघांचंही स्मरण प्रकर्षाने होतं. एक पुस्तक वाचण्यात आलं आजच्या भारत पाक युद्ध सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर. पाकिस्तान किंवा पार्टिशन ऑफ इंडिया, पाकिस्तानची निर्मिती किंवा भारताची फाळणी, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रकांड पंडित माणसाने विचारपूर्वक मुद्देसूद कोणाचीही भीड न बाळगता लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकातून डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेले संदेश, धोके, सूचना ज्या राज्यकर्त्यांनी पाळल्या नाहीत आणि म्हणून आजची स्थिती उत्पन्न झालेली आहे, याबद्दल लाईफ पॉझिटिव्ह स्वतंत्रपणे बोलणार आहेत. परंतु या पुस्तकाचं वाचन करत असताना जे समर्पण पत्रिका वाचण्यात आली, त्या समर्पण पत्रिकेच्या वाचनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानवाचा एक अलौकिक पैलू नजरेस आला, दृष्टिक्षेपात आला आणि तो आपल्या समोर मांडावा म्हणून हा व्हिडिओ करतो आहे. हे जे पुस्तक आहे शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर साहित्याच्या प्रकाशनामधल्या 8व्या खंडामध्ये हे पुस्तक आलेलं आहे. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेवर ज्या मानसशास्त्रीय टिप्पण्या डॉक्टर बाबासाहेबांनी केल्या त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो आपण जरूर पाहावा. परंतु या पुस्तकामध्ये पुस्तकाची अर्पण पत्रिका जी डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेली आहे ती अत्यंत मनोज्ञ आहे. हे पुस्तक त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांना अर्पण केलेलं आहे. एक महामानव आपल्या पत्नीबद्दल काय विचार ठेवून आहे, काय लिहितो आहे,
हे अनुकरणीय आहे. आणि जर आपण बाबासाहेबांना मानत असू, जर त्यांना आपण विश्वरत्न म्हणत असू, जर त्यांना आपण भारतरत्न म्हणत असू, जर आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणत असू, तर आपल्याला हा पैलू आचरणात आणावाच लागेल. आणि जर तुम्ही हा डॉक्टर बाबासाहेबांचा अत्यंत मौल्यवान असा पैलू जर तुमच्या आचरणामध्ये आला, तर मला शंका नाही, या जगातून स्त्रियांवर होणारे अत्याचार हे दूर होतील. चला तर बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्पण पत्रिकेमध्ये त्यांच्या पत्नीबद्दल काय उद्गार काढलेले आहेत. डाव्या बाजूला त्या पुस्तकातून घेतलेला मजकुराचा फोटो आहे. त्या फोटो खाली डाव्या बाजूला त्याचं मराठी रूपांतरण दिलेलं आहे आणि डाव्या बाजूला वरती असलेला जो इंग्रजी मजकूर आहे तो तुम्हाला सुस्पष्ट वाचता यावा म्हणून इंग्रजीमध्ये जसाच्या तसा टाईप केलेला आहे. हे सगळं पुढच्या स्लाइड मध्ये आहे. परंतु त्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नीला काय हाक मारायचे आणि त्या पत्नी त्यांना काय हाक मारायच्या या संबंधीचा हा मजकूर आणि त्यावरून त्या दोघांची एकमेकांशी असलेलं भावनिक नातं, उत्कट भावनिक नातं आपल्याला समजून येईल. चला तर फार वेळ न दवडता आपण त्या अर्पण पत्रिकेच्या मजकुराकडे जाऊया. डाव्या बाजूला अर्पण पत्रिका आहे चा मजकूर आहे आणि उजव्या बाजूला त्याचं मराठी रूपांतर आहे. मराठी रूपांतर आपण सर्व सुज्ञ आणि सुविद्य आहात, आपण वाचू शकाल, म्हणून मी मूळ इंग्रजी भाषेतील मजकूर आपल्यासाठी वाचतो आहे. इन्स्क्राइब टू द मेमरी ऑफ रामू. प्रेमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पत्नीला रामू असं म्हणायचे आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ कोरलेले शब्द आहेत. तोंड देखले शब्द नाहीत, मनापासून नव्हे हृदयापासून आलेले हे शब्द आहेत. प्रत्येक शब्दामध्ये भावना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भावनिक बुद्ध्यांक जर आपल्याला बघायचा असेल तर तो या मजकुरामध्ये आपल्याला दिसून येतो. आपल्या पत्नीबद्दल उद्गार करत असताना पत्नीचे सर्व गुण अत्यंत चपखल शब्दामध्ये त्यांनी वर्णन केलेले आहेत. As a token of my appreciation to her goodness of heart. पहिला महत्वाचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो भावला रमाबाईंबद्दल तो गुडनेस ऑफ हार्ट. गुडनेस ऑफ हार्ट, सुंदर हृदय होतं त्यांचं. हर नोबल ऑफ माइंड, हार्ट चं वर्णन केलं त्यांनी. हर हार्ट वॉज फुल ऑफ गुडनेस. हाऊ वॉज हर माइंड?
The mind was full of noble thoughts. रमाबाईंच्या मनामध्ये उदात्ततेशिवाय दुसरा कुठलाच विचार आला नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात आहेत. तिसरा गुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, प्युरिटी ऑफ कॅरेक्टर, चारित्र्य. आणि चारित्र्याचं पावित्र्य म्हणजे रमाबाई. हार्ट, माइंड, कॅरेक्टर. चौथा महत्वाचा मुद्दा, कूल फॉर्टिट्यूड. धैर्य दाखवलं त्यांनी, शांतपणे धैर्य दाखवलं. विपरीत परिस्थितीमध्ये ध्येयासक्त माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं कर्तव्य एका पत्नीने निभावलं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रमाणित करतात आहेत. कूल फॉर्टिट्यूड. पुढचा मुद्दा, रेडीनेस टू सफर. जेव्हा दारिद्र्य असतं तेव्हा अनेक गोष्टींची वानवा असते. पहिली वानवा असते ती माणसांची, सुहृदांची. कारण असतील शीत तर जमतील भूत, अशी मराठीमध्ये म्हण आहे. ज्या वेळेला दारिद्र्य होतं, 18 विश्व दारिद्र्य होतं, त्या दारिद्र्याला तोंड देण्याची तयारी, मानसिक, शारीरिक, बौद्धिक तयारी त्यांनी दाखवली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी स्पष्ट म्हणतात की ते दिवस कसे होते, फ्रेंडलेस डेज. कोणीही मित्र नव्हतं. कारण दिवस वाईट असले, सुकलेल्या झाडावर पक्षी राहत नाहीत. त्याप्रमाणे ज्या घरात दारिद्र्य आहे, वानवा आहे, त्या ठिकाणी मित्र पण राहत नाहीत. आणि त्या दिवसांचं वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चपखल शब्दामध्ये करतात. छोटे छोटे शब्द आहेत, पण हृदयाला भिडणारे शब्द आहेत. वॉन्ट, डेज ऑफ वॉन्ट. हे पाहिजे, ते पाहिजे, हे नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे. आणि मग वानवा आहे सगळ्या गोष्टींची, म्हणून चिंता आहे. आमच्या नशिबामध्ये जे वाईट दिवस होते, ज्यामध्ये आमच्या बाजूला एकही मित्र नव्हता, गरजांची मालिका होती, चिंता होत्या, त्यावेळेला माझ्या पाठीशी माझी सुहृद म्हणून उभी राहिलेली माझी रमाई, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणतात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या पत्नीबद्दलचे विचार ऐकून तुम्हाला काय वाटलं ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा. हे विचार आपल्या हृदयावर कोरण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या वर्तनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करूया. कारण कुठलीही पत्नी ही अनंत काळाची पत्नी असू शकत नाही. पत्नी क्षणाची पत्नी असते
आणि ती अनंत कालाची माता असते. त्यामुळे या जगामध्ये असणाऱ्या सर्व स्त्री शक्ती प्रती मातृभावना ठेवून आपण आचरण करूया, तशी शपथ घेऊया, तसं अभिवचन देऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि एक चांगला समाज घडविण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.